सकाळी सकाळी बाल्कनीमध्ये बसून मी विटॅमिन डी घेते, कारण आज आहे माझा चिल डे। आज माझ्याकडे काहीही काम नाही, आज घरात राहायचं, जेवण करायचं, मस्त मजा करायची आणि मूवीज वेब सिरीज काय बघता येईल ते बघायचं नेहमीप्रमाणे। कारण मी घरात राहिली की मी दिवसभर तेच करत असते, काहीतरी वेब सिरीज वगैरे बघते, रील्स बनवते किंवा काय। पण आज विचार केला की आत्ता सकाळी सकाळी नाश्ता बनवायचा नाही, नाश्ता हा बाहेरून मागवायचा किंवा बाहेर जाऊनच मी नाश्ता करते। आणि येताना आज प्रॉपर मला लंच बनवायचा आहे। विचार केला की रोज कसं मी ओट्स खाते किंवा असं हलकं फुलकं काहीतरी खात असते किंवा सेटवर जेवण करत असते, तर आज मी घरी बनवणार आहे। तर मी आज काय बनवणार आहे, कसं बनवणार आहे, पूर्ण दिवस माझा कसा मी स्पेंड करते, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर जाऊ नाश्ता करायला। कदाचित माझा फेस क्लिअर दिसतोय की नाही माहित नाही, कारण शॅडो ग्रीनची माझ्यावर येते, समोरून ऊन आहे, त्यामुळे मला मोबाईल मधलं काही दिसत नाहीये। पण असो, आता आपण जातो आहे, मी जाते आहे नाश्ता करायला आणि तुम्ही माझ्यासोबत येत आहे। तर मी पोहोचले होते नाश्ता करण्यासाठी आणि डोसा छानच होता, चटणी छान होती, खूप गरम होतं आणि हे गरम गरम खाण्यासाठीच मी तिथपर्यंत पोहोचले होते। पण सांबारमध्ये मीठच नव्हतं, त्यामुळे नकळत चेहऱ्याचे एक्सप्रेशन सगळंच सांगून गेले की अरे। असो, तर मी मसाला डोसा ऑर्डर केलेला, त्यानंतर मी मेदूवडाही ऑर्डर केला होता आणि गरम गरम मसाला डोसा आणि गरम गरम म्हणजे नुकतेच तेलातून बाहेर काढलेले असे मेदूवडा, ज्यातनं इतकी भरपूर वाफ निघते, तर असं गरम गरम मी खाल्लं। आणि सांगायचं तुम्हाला हे होतं की मी बोलताना दिसते पण मी काहीतरी वेगळंच बोलते। तर झालं असं की मी नॉईज कॅन्सलेशनसाठी मी माईक नेलेला, कारण रस्त्यावर त्यांचा स्टॉल आहे आणि ॲम्बियन्सचा आवाज येऊ नये म्हणून मी माईक नेलेला, पण मी माईक चालू करायचं विसरले। कदाचित मी केलाही होता पण तो झाला नाही, माहीत नाही वेळेवर काय झालं काय नाही ते। आणि हे सगळं होत असताना मी ऑर्डर दिली प्लेन डोस्याची। आता डोसा साऊथ इंडियन डिशेस मला असंही आवडतात, कारण त्या टेस्टी पण असतात आणि पचायला हलक्या असतात, पटकन पचतात, त्यामुळे मी पोटभर असं खाल्लं आणि निघाले भाजी घेण्यासाठी, कारण लंच मला घरीच बनवायचं होतं। पण कुठली भाजी घ्यायची हे फायनल झालेलं नव्हतं, त्यामुळे सुरुवात इथून होती की घ्यायचं काय हा विचार करत असतानाच मला वांगे दिसले। तर मी विचार केला की वांग्याचं भरतं बनवूया, म्हणून मी त्यासाठी लागणार कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, अद्रक, लसूण, हे सगळं जे लागणाऱ्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या घेतल्या आणि मी आता निघाले घरी जाण्यासाठी। लाईट वेट आणि असा हेवी असा नाश्ता मी करून आले होते। लाईट वेट आणि हेवी म्हणजे पचायला हलकं पण जास्त नाश्ता करून आले होते, जेणेकरून मला लवकर भूक लागणार नाही आणि जो माझ्याकडे वेळ आहे त्या वेळात मला जे माझे कामं आहेत ते लवकर लवकर करता येतील। तर आता मी जस्ट ब्लॉग एडिट करायला घेतलेला, कारण बऱ्याच दिवसापासून माझे खूप ब्लॉग एडिट करायचे पेंडिंग आहे, शूट करून झालेले आहेत, एडिट करायचे पेंडिंग आहेत, त्यामुळे ते पोस्ट होत नव्हते। तर जस्ट मी एक ब्लॉग एडिट केलेला आहे, अजून 3-4 ब्लॉग असे कमीत कमी आहेत जे पोस्ट करायचे आहेत, एडिट करायचे आहेत। आणि एक ब्लॉग केला मी एडिट आणि मला असं झालं की बस आता थांबूया, कारण बाकीचे जे आहेत ते खूप मोठे आहेत आणि त्यात बराच वेळ जाईल। तर माझं महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे रूटला टचअप करणं, आणि त्यासाठी मी म्हटलं की आधी आपण हे करूया, म्हणजे 1 तास जो मला पुढे वेळ मिळणार आहे, कारण 1 तास हे मला असंच डोक्यावर घेऊन बसायचं आहे, तर त्यावेळेस मी एडिट करू शकते। तर मी वापरते आहे जो रूट टचअपसाठी डार्क ब्राऊन कलर 300 नंबरचा। आधी मी ब्लॅक वापरत होते, त्यामुळे मला असं झालं की हा खूप डार्क ब्लॅक म्हणजे असा डांबर सारखा दिसतोय की काय, म्हणून मी म्हटलं चला ह्यावेळेस ब्राऊन वापरून बघूया। तर हा सेम क्वांटिटी घ्यायची असते आणि मिक्स करायचा असतो, जे अजून मी जस्ट कालच घेतला मी आणि मी ते फोडलेलंही नाही आहे। आपल्याकडे असे प्लास्टिकचे श्रीखंडचे म्हणा किंवा असे बरेच कंटेनर आपल्याकडे असतात, तर ते काय करायचं,
ते यासाठी उपयोगात येतात. कारण कलर हे स्टीलच्या किंवा अशा ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये वापरत नाही, त्यासाठी आपल्याला प्लास्टिकचंच असं कंटेनर लागतं. तर मी एकदम एकाच वेळेस जास्त असं बनवून ठेवत नाही, कारण मला हे टचअप करायचं असतं, फक्त रूटला टचअप द्यायचा असतो. त्यामुळे मी थोडं थोडं घेऊन ते मिक्स करत जाते आणि मग लावत जाते. आता मी हे जेवढं घेतलेलं आहे दिसत असेल खूपच थोडं आहे. जेवढं आपण क्रीम घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला डेव्हलपरही घ्यायचं आहे आणि हे प्रॉपर मिक्स करायचं. मी मोठं यासाठी घेतलं कारण माझा ब्रश दिसतच असेल, जर छोटं घेतलं असतं ते प्रॉपर मिक्स करायला जमत नाही. हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स झालेलं आहे. सो मी आता लावण्यासाठी रेडी. तर प्रॉपर रूट टचअप करण्यासाठी आपण सेक्शन वाईज असं पार्टिशन करून, एक झालं की इथे टचअप करणार, मग या साईडला टचअप करणार, मग सेक्शन चेंज करणार, मग दुसरीकडे करणार, असं करत करत आपण पूर्ण रूटला टचअप करणार आहोत. बाकी इथे मला कुठे करायची गरज नाही, कारण इथे ऑलरेडी माझा ब्लॉन्ड कलर आहेच. तर माझा हा शेड चेंज होतो की काय मला फक्त याचं थोडंसं धाकधूक आहे, की जो आहे त्याच्यात मायनर चेंजेस असला तर ठीक आहे, पण असं खूप असं बापरे इकडे वेगळं आणि इकडे वेगळं असं दिसायला नको, तेवढंच एक डोक्यात आहे. तर टचअप करण्यासाठी मला प्रॉपर आरसा लागेल. मी मोबाईलमध्ये बघून टचअप करण्याची रिस्क घेणार नाहीये. तर टचअप झाल्यानंतर भेटूच. टचअप प्रॉपर करून झालेलं आहे आणि आता मी एकदम चमकी केल्यासारखे दिसते, त्यामुळे मी जास्त वेळ काही बोलणार नाही. आता मी एडिटिंग करणार आहे. वांग्याचं भरतं बनवायला मी सुरुवात करते आहे. आलं मी किसून घेतलेलं आहे आणि बाकीचं जे पण काही आहे ते माझ्याकडे चॉपर आहे, मिक्सर नाही, त्यामुळे मी चॉपरमध्ये सगळं किसून घेणार आहे. आधी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते चॉपरमध्ये बारीक करते. मला फार पण बारीक नको आहे, जसं मिक्सरमध्ये बारीक पावडर होऊन निघते, मला तसं नको होतं. मला छोटे मोठे असं हवे होते आणि मी ते बारीक करून घेतलं आहे. वांगं गॅसवर ठेवून मी ते प्रॉपर शिजवून घेतलेलं आहे. माझ्या लक्षात आलं की ती खालच्या साईडला जो भाग आहे तो तसाच राहतो आहे, तर त्यामुळे मी वांगं हे उभं केलं आणि मग मी तसंही शिजवून घेतलं, म्हणजे सगळ्या अँगलने तो व्यवस्थित प्रॉपर शिजला. आणि त्यानंतर माझ्याकडे जे चॉपर होतं, चॉपरमध्ये मी लसूण अद्रक तर ऑलरेडी मी किसून घेतलेलं होतं, मग कोथिंबीरच्या काड्या ज्या होत्या त्या, टोमॅटो, मिरची, असं जे पण मी काढून ठेवलेलं सगळं मी सगळं बारीक चॉपरमध्ये करून घेतलेलं आहे. आणि हे तुम्हाला दिसतं इथे, हे सगळं मी बारीक करून घेतलं. महत्त्वाचं म्हणजे मी कढीपत्ताही कात्रीने बारीक करून घेते, कारण तो खाण्यात इझी जातो. भरतं बनवून झालेलं आहे आणि भाकरीचं पीठ माझ्याकडे नव्हतं आणि असूनही उपयोग नाही, कारण मला भाकरी बनवता येत नाही, म्हणून प्लॅन होता की बाहेरून भाकरी मागवायचं. पण आज बाहेर सगळं बंद असल्यामुळे बाहेर भाकरी मिळत नाही आहे, तर मी विचार केला की घरीच पोळ्या बनवू आणि वांग्याचं भरतं आणि पोळी खाऊ. तर इकडे आहे भरतं, जे मी प्लेटमध्ये काढून तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. तोपर्यंत मी पटकन पोळ्या संपवते, कारण मला लागली आहे खूप भूक. जेवणानंतर घरात बऱ्याच दिवसापासून शूट असल्यामुळे कामं करायला जमत नव्हती, ते पेंडिंग कामं केली. त्यानंतर शांत 2-2.5 तास मी झोपले आणि झोपून उठल्यानंतर माझी एक वेबसिरीज पेंडिंग होती, म्हणजे तिचे काही एपिसोड बघायचे राहिलेले आहेत लास्टवाले, ते कंप्लीट केले. आणि त्यात मोबाईलला मी हातच नाही लावला आणि माझ्या डोक्यातून स्किप झालं की अरे आपण आजचा ब्लॉग शूट करतोय. तर त्यामुळे एवढं सगळं झालं आणि आता परत मी ब्लॉग एडिट करायला घेणार आहे, जे राहिलेले आहेत ते. रील बनवणं, रील पोस्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी या दरम्यान झालेल्या आहेत. आणि आता ब्लॉग एडिट करणार, मग जेवण करणार आणि मग झोपणार. बस संपला दिवस. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग हे मला कमेंट करून तुम्ही सांगत नाही, सांगूही नका,
फक्त ब्लॉग पूर्ण बघा. थँक्यू.